चाललंय कुठे काय माहिती नाही, कारण का नेटवर्कच नाही आहे मित्रांनो. व्ह्यू बघा एक नंबर आहे. वाईड अँगल मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला व्लॉग आहे मोटो व्लॉग. ॲज पर द थंबनेल तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे ते. सो वैतरणा लेक नाशिक आणि पुढे बघू, पुढे जाऊ थोडं. तिथे पोचल्यावरती समजेल वातावरण कसं आहे, जास्त पाऊस आहे की नाही आहे, त्याच्यावर आपण ठरवणार आहात आपण कुठपर्यंत प्रवास करायचा आहे. आणि आपला हा प्रवास स्वामींच्या कृपेने एकदम सुखरूप व्हावा. आता मी विसरलेली आहे ॲक्च्युली नारळ घ्यायचा. सो पुढे जाऊन जर भेटला दुकान तर आपण एक नारळ बाईकला देऊ. घराचा आता दरवाजा लॉक झाला असल्यामुळे आपण आता परत त्या लोकांना डिस्टर्ब नाही करू शकत, घरच्या लोकांना. सो आपला हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपली जर्नी स्टार्ट करतोय. गाडी बंद झाली. थंबनेलवरून तुम्हाला आजचं डेस्टिनेशन काय आहे आपलं ते तुम्हाला कळलंच असेल. आपण चाललेलो आहे वैतरणा लेक नाशिक इथे. इथून 135 किलोमीटर आहे. आपण जाणार आहोत जव्हार मार्गे, वाडा जव्हार. तिथून जायचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त ग्रीनरी बघायला मिळेल आपल्याला. आणि नाशिक हायवेने गेलं तर ॲक्च्युली भिवंडी रोड खराब आहे. दुसरी गोष्ट ट्रॅफिक, त्याच्यामुळे आपण तो रोड अवॉइड करून त्या रोडनी जाणार आहे. येताना त्या रोडनी येऊ, कारण वेगवेगळ्या रूटनी यायला जरा मजा येते. एकाच रूटनी ट्रॅव्हल करायला कंटाळा येतो. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही बघणार तोपर्यंत आपले हावर्स नाही वाढणार आहे. आपण लवकरात लवकर मॉनिटाईजच्या प्रक्रियेच्या जवळ पोचत आहोत. त्याच्यामुळे फक्त तुमची साथ हवी आहे, त्याशिवाय आपण कसं पुढे जाणार, नाही का. तर आजचा आपला रूट तुम्हाला मी सांगितलं आहे. क्लायमेट खूप छान आहे. पाऊस पडून गेला आहे. आम्ही रेन लायनर घातलेलं नाही आहे, म्हटलं पाऊस पडल्यावर घालू, कारण की जॅकेट वरून पहिला रेन लायनर घातल्यानंतर खूप गरम होतं. ॲक्च्युली जॅकेटनेच गरम होतं, तर ते रेन स्वेटर घातल्यानंतर अजून गरम होणार. त्याच्यामुळे आपण काय घातलेलं नाही आहे. ठीक आहे, फक्त जॅकेट घातली आहे. चला, आज किती कुठे कुठे जायचं आपल्याला मी तुम्हाला तेव्हा सांगेल. 2-3 ठिकाणी जायचं आपल्याला. बहुतेक आपले 2 ते 3 ब्लॉग होतील, कारण की आपण आरामात जाणार आहोत. आता वाजलेले आहे 6:30. अर्धा तास लेट निघालेलो आहे आपण, कारण की सगळं पॅकिंग आवरावरी काहीच केली नव्हती. रात्री लेट झालं होतं मला. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे भरपूर पाऊस आहे. ते बघ, पाऊस बघ किती आहे पुढे. काय ग, भरलाय बघ पाऊस. मित्रांनो, आपण थोडा प्लॅनमध्ये चेंज केलेला आहे. आपण जाणार आहोत वज्रेश्वरी मार्गे. थोडा वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे, तर आता पाऊस चालू झालेला आहे. आपण रेन शटर घातलेलं नाही आहे. आता गाडी थांबून आपल्याला रेन शटर घालावं लागेल. ठीक आहे, पाऊस चालू झालेला आहे. एक नंबर. पहिला आता घरातून निघाल्यापासून पाऊस लागला आहे. आता आपल्याला पाऊस लागणार आहे. ठीक आहे, आणि आपला माईक थोडासा जास्त आवाज बाहेरचा येईल, कारण आपण पावसामध्ये माईक यूज नाही करू शकत, कारण की ती स्विच पण ते ओपन आहे ना. त्याला कॅप लावायची असेल, पण ती कॅप आपल्याकडे नाही, आपण नाही लावली आहे. हां, ठीक आहे. तर आपण डायरेक्ट वज्रेश्वरी मातेकडे गेल्यानंतरच आपण ऑन करूया कॅमेरा. चला. नमस्कार मंडळी, आपण आता इथे पोहोचलेलो आहे श्री वज्रेश्वरी मंदिर. सगळ्यांनी तुम्ही लांबूनच दर्शन घ्या, कारण आपल्याला पुढचा प्रवास सुरू ठेवायचा आहे. इथे आपण देवीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. पाऊस सुरू आहे म्हणून आम्ही नाही थांबत आहे. पुढचा प्रवास
सुरू ठेवतो आहे आम्ही आता, आणि आमचा प्रवास सुखरूप होऊ ही देवीचरणी प्रार्थना करून आपण पुढे जाऊया. कंटिन्यू राहा, ठीक आहे. मित्रांनो, आपण वज्रेश्वरी मातेचं दर्शन तुम्ही पण घेतलं आहे, आम्ही पण घेतलं आहे. आशीर्वाद घेतला आपण त्यांच्याकडून जरा, कारण आपला प्रवास जरा सुखरूप हो माते, एवढं सगळं होऊन करून आपण पुढे निघालेलो आहे. नाश्ता वगैरे काय केला नाही, आपण करावं लागेल. पाऊस चालू झालेला आहे. आता आपण नाशिक रोड पकडलेला आहे, म्हणजे वैसडी क्रॉस करून झाल्यानं पुढे जो सगळं जातो नाशिकला, त्या रोडने आपण आज जातो आहे. तर आता बघू रोड कसा आहे पुढे, हा आयडिया नाही आहे, कारण की मी तर पहिल्यांदाच चालू आहे या रोडने. मित्रांनो, रोड खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे गाडीला आणि आपल्याला दोघांना खूप त्रास होतोय. रोड एवढा खराब होता की अजिबात आपण हेच करू शकत नाही, काय बोलतात त्याला, गेअर म्हणजे गाडीचा स्पीडच नाही वाढू शकत. आता कुठे चांगला रोड आलाय. जर कुणी या नाशिक मार्गे जर जात असेल, या वज्रेश्वरी मार्गे किंवा मनोरवाडा मार्गे, कृपया हा रोड टाळावा, कारण की रोडची अवस्था खूप बिकट आहे आणि एकदम बेकार आहे. तुम्हाला दाखवतो रोड बघा. गावात एकदम खराब, दगडी टाकून ठेवलेत. चक मारली आणि मुंबई पाहिली अशातली गत आहे. चांगला गेलो असं नाशिक हायवे नाही, नवीन रोडची लय खुजली आहे. अर्जरेकरला लय खुजली, नवीन रोड एक्सप्लोर करायचा. आता घे नवीन रोड, घाल तुझ्या, जाऊ दे. मित्रांनो, ग्रीनरी बघा, एक नंबर ग्रीनरी आहे, एक नंबर. रोड खराब होता मगाशी, पण आता जरा चांगला रोड आलेला आहे, म्हणून कॅमेरा ऑन केला मी, तुम्हाला ग्रीनरी दाखवायचा. हेच ती ग्रीनरी आहे, हे बघा, एक नंबर ग्रीनरी, एक नंबर. हो, 1000% ऑक्सिजन. गावात माणूस कधी आजारीच नाही पडत ना. हो, भाताची शेती बघा. खूप कष्टाने आणि खूप वेळानंतर हा असा रोड आलेला आहे. ॲक्च्युली ना, मेहनतीचं फळ नेहमी चांगलंच असतं. जेवढा ट्रॅव्हल करून आला, एवढा खराब रस्ता आला, तर शेवटी चांगला रोड आला आणि मस्त ग्रीनरी वगैरे. आता इथून हा डायरेक्ट जातो त्र्यंबकेश्वरला. रोड नाशिक हायवेला मिळणार हा रोड. आणि आजचा आपलं लोकेशन आहे वांद्री लेक, आपला वांद्री नाही, सॉरी, वैतरणा लेक नाशिक. विरारचं वैतरणा वेगळं आणि हे वेगळं. त्या लेकवर जाणार आहोत आपण, लेक पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आज. असे रोड फक्त आहे ना वसई, जव्हार, वाडा या साईडलाच भेटणार. ॲक्च्युली वरती आल्यानंतर कान बंद झालेत माझे, आवाज कसा रेकॉर्ड होते माहिती नाही आहे. ही पहिली राईड आहे या कॅमेराबरोबर, नवीन कॅमेराबरोबर ही आपली पहिली राईड आहे. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, थोड्या वेळाने ब्रेक घेऊ आपण, कारण एकही हॉटेल आपल्याला दिसलेलं नाही आहे. आणि वॉशरूमला पण जायचं आहे आपल्याला, कारण की कधीपासून गाडी चालवतोय, वॉशरूम बिशरूम ब्रेक नाही घेतला, गाडीला पण आराम पाहिजे, म्हणून ब्रेक घेणं गरजेचं आहे. आता बघूया, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला, कधी न पाहिलेलं. रोड बघा, रोड एक नंबर रोड आहे, मस्का. हे बघा, इथे बाजूला थोडे थोडे धबधबे आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि रस्ता एक नंबर आहे, गावागावातून आहे, सामसूम आहे जरा, रहदारीच नाहीये. एक नंबर रोड आहे, एक नंबर रोड आहे मित्रांनो, एक नंबर. व्यवस्थित रोड, बाजूला कडे बिडे बनवले तुम्हाला दिसेल. कान एकदम बंद आणि सुन्न झालेत माझे. ऍक्च्युली आपण घाटावर आहोत, कुठला घाट आहे माहित नाहीये,
तो जव्हारवाडा करून जातो तो घाट आहे आणि दोन्ही रस्त्याच्या दुतर्फाला एकदम झाडं, लेफ्ट साईडला राईट साईडला दरी आणि लेफ्ट साईडला डोंगर आहे. एक नंबर वातावरण झालंय, एकदम थंड. दिसला का धबधबा? मगाचपासून धबधब्याचा आवाज येतोय जोर जोरात, पण धबधबा काय दिसत नाहीये कुठे. ते झाडं एवढे आहेत, झाडी एवढे आहेत ना, झाडं झुडपं एवढे आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसत नाहीये धबधबा. आणि काळोख पण झालेला आहे. ग्लोव्ज काढलेत पण हात एकदम थंडगार. आपण आता इथे पोहोचलो कुठे काय माहिती नाही, कारण का नेटवर्कच नाही आहे मित्रांनो. व्ह्यू बघा एक नंबर आहे. वाईड अँगल मध्ये दाखवतो. हे बघा खाली नदी वाहते. धबधब्याचं पाणी ते माहिती नाही कुठलं आहे, पण इथे खूप सारे छोटे छोटे धबधबे आहेत. हे बघा इकडे, हे बघा छोटे छोटे पाणी असं वाहत आहे, पण एक नंबर आहे यार, एक नंबर आहे. बघा ना मागे बघा, मागे गेला एक धबधबा टॉप वरती बघतो व्हाईट. हे बघा टॉप वरती तुम्हाला दिसेल व्हाईट धबधबा. सुपर. हा रोड बघा किती मस्त आहे. हे बघा पडलं खालती मस्त. आणि पाठीमागे सगळे फोटोज काढतात येत मुलं. ठीक आहे. आणि अजून आपलं डेस्टिनेशन लांब आहे. आपल्याला फक्त पेट्रोल भरायचं. नाश्ता करत किती लांब आले बघा, अजून नाश्त्याचा काय पत्ता नाही. पाऊस खूप जोरदार चालू झालेला आहे. प्लास्टिक सेट कर ना, प्लास्टिक. पाऊस जोरदार आहे बाबा, पाऊस जोरदार आहे. आता पूर्ण दिसणार, 100% आता पूर्ण दिसणार. इकडे कुठे कुठे नाही तिथे पाणी जाणार आहे. आता रे पाणी जे पोचलं, पाणी पोचलं. हॉटेल जय गुरुदेव दत्त. विचारूया वॉशरूम आहे का. प्रॉपर हॉटेल नाही मिळणार ग. तेव्हा लेक बघा पूर्ण भरलेला आहे. काय दिले आज. नमस्कार मित्रांनो. फायनली आम्ही घोटी रोडच्या अगोदर एका रेस्टॉरंटमध्ये फायनली थांबलेलो आहे. कॅमेरा पुसू द्यायला फायनली थांबलेलो आहे. रेस्टॉरंटचं नाव आहे ग्रीन हेरिटेज रेसॉर्ट आहे पाठीमागे. आणि मी रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे. वॉशरूमची पण सोय झाली. हे बघा एक नंबर थंड हवा आहे. आणि हा बघा मस्त एरिया आहे. दिसतो की नाही तुम्हाला माहीत नाही. तिकडे स्विमिंग पूल आहे. तिथे ते बघा तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि ह्या बाजूला बघा, या बाजूला बघा गार्डन आहे. राहण्याची तिकडे सुविधा आहे व्यवस्थित. आणि हा हॉटेल आहे. ठीक आहे. चला आता नाश्ता तर येऊ दे. नाश्ता आल्यानंतर आपण बघू आता काय नाश्ता येतो. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. पाय दुखलेत गाडीवर बसून बसून. सुंदर पाय काय पॅन्ट भिजली ना पूर्ण. हो त्यामुळे जरा चाल थोडा वेळ. चाल जरा चालते जरा ती, कारण की सुन्न झाली आहे बसून. थंडीमुळे पग जीन्स पण ओली झाली आहे ना, त्याच्यामुळे पाय जरा आकडल्यासारखे झाले. ठीक आहे. हां ये बस. ऑमलेट ब्रेड आणि श्रावणीचं हाफ बॉईल आणि आलेलं आहे कॉफी.
आणि अजून आम्ही मागवलेला आहे, अजून काय मागवलं, पनीर पराठा, कारण की भूक खूप लागलेली आहे. आणि हा तुम्हाला व्ह्यू बघा, ऊन येते तिकडून, क्लायमेट एकदम चिल्ड आहे, क्लायमेट थंड आहे एकदम. आणि आम्ही ओलं झाल्यामुळे आम्हाला जास्त वाटते. खालीच ओलं झालं, पॅन्ट ओली झाली. ठीक आहे मंडळी, आम्ही या एका पॉईंटवरती आलो आहे आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी ना पूर्ण गर्दी करून टाकली आहे. बाईक पण नाही जाऊ शकत आहे आणि गाड्यांचं बघा तुम्ही पूर्णपणे. रिटर्न चालले, गाडी पण नाही जाऊ शकत, टू व्हीलर फुल पॅक. त्याच्या मागेच जाऊया खाल्लं बघूया आणि झूम करूया कॅमेरामध्ये. नाही पुढे पॅक झालं तर कसं जाणार, बाईकच फिरवायला मग. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? सो आता आपण त्या पॉइंटला वर्ज केलेलं आहे. वर्ज म्हणजे कॅन्सल, का तिथे ना ट्रॅफिक होतं म्हणून आपण तिथून युटर्न घेतला आहे. थोडंसं शूट केलंय डॅम जवळ आणि आता आपण चाललेलो आहे रंधा वॉटरफॉल. बघू कसा आहे तो रंधा वॉटरफॉल. आपण पोचलेलो आहे, गाडी पार्क केली आहे पण इकडे. तर आता थोडं चालत जायचं, तिथे पुढे गाडी जात नाही आहे. हां काय हा एकच करूया व्लॉग आहे. फायनली काय नाही ते बघायला मिळालं आज. त्यांना पूर्ण हेच तर थोडं चालू आहे जरा आज. चला चला थोडं पुढे जाऊ. किती गाडी चालवली रे तुम्ही लोकांनी आज? किती गाडी चालवली? वाजले किती बघा तुम्ही. किती वाजले? किती वाजले? किती वाजले? किती टाइम काय एवढे? 3:44. हा मग आणि सकाळी 6:30. हा पहिला स्पॉट आहे. वा अरे ये जाऊ इकडे. हा आहे रंधा वॉटरफॉल. ते बघा तिकडे दिसते तुम्हाला पाठीमागे. आणि वाहत इकडून आणि या इकडे हे बघा. तर सगळे माणसं आंघोळ करतात तिकडे. हे बघा हा ब्रिज बांधलेला आहे त्याच्यावरती. तो पॉईंट आहे फोटोसाठी. ड्रोन मस्त उडेल ना इथून. हां फक्त या लोकांनी फोटो काढण्यासाठी ते बनवलेलं आहे. मला दाखवतो बघा. पाणी खूप कमी आहे ॲक्च्युली. पाऊस कमी, अजून पाऊस एवढा झाला नाही आहे. ते बघा अगं मेन तर तिकडे आहे रे. हे बघ पाण्याचा धुळा उडतो बघ, फॉग उडतो बघ सगळं.
तिथून तिकडे जाऊया. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे ना, ॲक्च्युली आपण तिकडे जाऊया. हे बघा तिकडे दिसतंय तुम्हाला, तिकडे जाऊया कारण तिकडे धबधबा आहे मेन. तिकडे जाऊया आपण. ठीक आहे. काय आहे? कंदमूळ डायरेक्ट खायचं असं डायरेक्ट. घे चल. जेव्हा श्रीराम जेव्हा इथेच काहीतरी खाऊया आपण. जेव्हा श्रीराम जेव्हा वनवासाला होते, जे कंदमुळे लोक खात होते तेच तो विकतोय 50ला 4. बरोबर आहे. म्हणजे महाग आहे खूप. 50ला 8 पीस. ते पण एवढे म्हणजे एकदम पातळ टिश्यू पेपरच्या साईजचं. त्यामुळे आपण घेतलं नाही आहे. आपल्याला ते आपलं डायरेक्ट चमचमीत खाऊया. आपण वडापाव खाणार आहेत ना, आपण कंदमुळं वगैरे नाही खात. ऑलरेडी आज चीट डे. टुडेज चीट डे. नो डाएट. आज चीट डे तर आपण सगळं खायचं. अजून मील काय झाला नाही. आपला ऑमलेटचाच मील झाला आहे. ठीक आहे. खाऊया आता काहीतरी. हा एक एक्सप्लोर करूया मग खाऊया. हे बघा हा त्या लोकांनी इथे पण ॲक्च्युली पाणी खूप कमी आहे इकडे. बघा पाणी खूप कमी आहे इकडे. त्याच्यामुळे हा पूर्ण वॉटरफॉल ते बघा तिथे दिसतं. एक वॉटरफॉल तिकडून येतो, एक इकडून येतो आणि एक इकडून येतो. असं 3 वॉटरफॉल असतात. पण आता फक्त एकच आहे इथे पाणी कमी आहे. चल बघूयात आपण जरा काय. आणि थोडंसं आपण पाण्यामध्ये पण जाऊया. ऑलरेडी कमरेच्या खाली भिजलेलो आहे पावसामध्ये, तर पाण्यामध्ये जाऊया आपण. थोडा भिजूया. ठीक आहे. चला कनेक्ट राहू. पुढे जाऊया. वॉटरफॉल बघूया. हे बघा माझ्या मागे काय वॉटरफॉल बघा. मित्रांनो काय माहिती आहे का, ते बघा खाली बघा तुम्हाला दिसेल तिथे रेलिंग लावली. रेलिंग लावण्याचा अर्थ काय? प्रतिबंध. म्हणजे रिस्क आहे. जर कुणाचा तिथून जर पाय सटकला गेला ना, तो 12च्या भावात गेला की नाही ऐकणार कोण बाबा. पाण्याचा प्रवाह कधी पण वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या स्वतःची, कारण की पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. तिकडे हे बघा, तिकडे एक देवीचं मंदिर पण आहे. श्रावणी आवडला की नाही? ठीक आहे. 1 नंबर ना. सकाळपासून राईड करून करून सगळी थकान गेली. पाणी कमी आहे पण आहे ना ग. मस्त. तेव्हा इथून खाली जाण्यासाठी आहे, तिथून तिथपर्यंत. पण आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. हीच काय तिथे, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहोत. ठीक आहे. आता आपल्याला जायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे चॉकलेट धबधबा आहे. हे बघा, ह्या डोंगराचं पाणी जे आहे ना, या डोंगराचं पाणी इथून खाली होऊन माती मिक्स झाली डोंगराची. त्याच्यामध्ये हा हे बघा पाणी सगळे चॉकलेट झालं. चहा बनवला जातो. कळलं? चला मस्त वाटते ना. हे छान चॉकलेट चहा बनवला. चहा हे बघा, चहा पूर्ण चहाचा वॉटरफॉल आहे. हे बघा दिसेल. चहा प्यायची तर या इकडे कप लावून चहा प्या. डायबिटीज वाल्यानी नका. डायबिटीज वाले नका. हे बघा मित्रांनो, हे चॉकलेट धबधबा आहे. हे बघा, ह्या डोंगराचं पाणी जे आहे ना, या डोंगराचं पाणी
खालून खाली होऊन माती सहित माती मिक्स झाली डोंगराची. त्याच्यामध्ये हा हे बघा ते पाणी सगळे चॉकलेट झालं. चहा बनवला जातो. कळलं? चला मस्त वाटतंय ना? ते छान आहे. इकडे बघ आता आपल्याला जायचं आहे जेवायला. आजच्या भ्रमंती करायला ॲक्च्युली पुढे काहीच नाही आहे, जे आहे ते इकडेच आहे. पाऊस ठीक आहे, पाऊस येतोय. थोडं काहीतरी खाऊ आणि रिटर्न नाही. अजून एक पॉईंट आहे पुढे, बघूया आपण. ठीक आहे चला. ओके. आपला रंधा वॉटरफॉल बघून झाला आहे. तुम्हाला आपले पॅन्थरची हालत दाखवतो काय बघा. हे बघा इकडे उभी आहे पार्किंगमध्ये. एकदम घाण, एकदम चिखलाने माखली आहे. हे बघा एकदम चिखल झालेला आहे. एकदम घाण झालेली आहे. एकदम चिखलाने माखली आहे. ठीक आहे. आमची ऑर्डर आलेली आहे. एक अंडा कढी मागवलेली आहे आम्ही, 2 चपात्या. मग जास्त काय मला खायचं नाही आहे. तर आता कसं आहे, हे ऑमलेट पण मागवलं आहे. सॉरी ऑमलेट नाही, याला काय बोलतात, बॉईल एग्स. हे बघा हे बॉइल्ड एग्स आहे. अजून 4 बॉइल्ड एग्स आणि अंडा मसाला मागवला, चपाती. तर आता आपण हे हॉटेलचं नाव आहे हॉटेल रोनक. हे भंडारदरामध्येच आहे. आता हे आमचं इथून आम्ही सगळं आपण निघणार आहे. या वेळेला आम्हाला काही बघायला भेटलेलं नाही आहे. नेक्स्ट टाइम आम्ही परत येणार आहे. इथे एक करणार आहे. वीकडेजमध्ये येणार आहे. तुम्ही विकेंडला कधीच येऊ नका, वीकडेजमध्ये या. ठीक आहे. आणि आम्हाला फक्त भंडारदरा बघायला मिळाला, ते पण एक्सप्लोर केलं आम्ही. पाऊस आणि राईड आम्ही एन्जॉय केली आहे. आणि दुसरी गोष्ट काय, हे नाही तिथे डॅमला बघायला गेलो, डॅम बघायला भेटत आम्हीच बघितलं, कारण की खूप गर्दी आणि खूप ट्रॅफिक आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप ट्रॅफिक होतं. सांदन व्हॅली पण 5 वाजता सगळं ऑलमोस्ट सगळं पॅकअप होतं 5 वाजता. तर त्यामुळे आता 5:30 झालेले आहेत. आम्ही त्यात जेवतोय, लंच करतोय. पुढे आपल्याला बघायला भेटलं नाही आहे. फक्त रंधा वॉटरफॉल चांगला व्यवस्थित एक्सप्लोर करायला मिळालं. तिथे गर्दी कमी होती ॲक्च्युली. त्याच्यामुळे देवीचं मंदिर पण आहे तिथे. त्याच्यामुळे आम्ही तो एक्सप्लोर केला. आणि राईड आमची खूप एन्जॉय. आम्ही घरपर्यंत मी व्हिडिओ शूट करणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो आपलं जेवणाचं झालेलं आहे. जेवणाला खूप वेळ गेला. हे बघा रौनक करून हॉटेल आहे इकडे. हे बघा रौनक हॉटेल. ते रंधा वॉटरफॉल आणि भंडारदरा याच्या रस्त्यावर आहे मुंबईकडे जाताना. व्ह्यू बघा, डोंगर बघा किती छान वाटतात. एकदम धुकं पसरलेलं आहे. आता पाऊस लागणार आपल्याला. आपण निघालो आहे घरच्या दिशेने. आपण घरच्या दिशेने निघालेलो आहे. आता बघू आपल्याला किती वेळ लागतो आहे. नेटवर्क नाही आहे बिलकुल इकडे, काहीच नेटवर्क नाही आहे. लोकेशन वगैरे काहीच नाही लावलेलं आहे. जोपर्यंत नेटवर्क येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर हा आपला व्हिडिओ ब्लॉग जो आहे 2 ब्लॉगमध्ये होईल. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला घरापर्यंत म्हणजे घरी पोचेपर्यंत आपण ब्लॉग बनवणार आहे. कारण की येताना आपण दुसरा रूट पकडलेला, बकवास रूट होता तो, एकदम बकवास. आमचे 2 तास एक्स्ट्रा गेले ते. ठीक आहे. आता आपण दुसरा रूट पकडलेला आहे, म्हणजे आपल्या नेहमीच्या रूटप्रमाणे नाशिक हायवे टू ठाणे आणि रोडबंदर करून घरी. नमस्कार मंडळी. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जेवण वगैरे करून हर्षने बोललंच आहे व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला एक आहे ना व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही थांबलो आहे. बॅक कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही. ठीक आहे. हे बघा पूर्ण असा हा रोड आहे आणि क्लायमेट बघा, फुल पैसा वसूल आहे. फुल पैसा वसूल. भंडारदरा, डोंगर रांग, अशक्य ही सुंदर सह्याद्री आहे आपली. महाराजांनी या सह्याद्रीमध्ये आपले गड किल्ले उभारले आणि कोणाची हिंमत नाही झाली या सह्याद्रीमध्ये घुसायची. त्याचं कारण आहे ना, ही डोंगर रांग आहे. डोंगर रांग. आणि या डोंगरांनी आता आपल्या पावसाळी वातावरणामध्ये हिरवी चादर पांघरली आहे. यामध्ये कोणाचीच हिंमत नाही होणार
दिसायची. ते बघा मला ते झूम करून दाखवते वातावरण बघा. सो आता भेटूया मोठो ब्लॉगवर. ठीक आहे, कंटिन्यू राहा. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावरती लाईक करायला विसरू नका प्लीज. लाईक करा व्हिडिओला. इगतपुरी आलेला आहे आणि फॉग बघा किती आहे. पाऊस जोरात आहे म्हणजे कमी झाला आहे पण फॉग भरपूर. एक नंबर फॉग आहे, एक नंबर. सातारामध्ये ट्रॅफिक बिकॉज ऑफ फॉग. फॉग खूप झालेला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक. याला जागा नाही तरी का घुसतोय हा भाई. जाऊ दे ना आम्हाला. अरे व्हिडिओ चालू आहे ना भावा, एक नंबर व्हिडिओ चालू आहे. वाघ बघा भेंडी. पाऊस गेलाय म्हणून बरं आहे, थोडा विजन क्लिअर आहे. कारण की फॉग मध्ये पाऊस असेल ना तर विजन एकदम ब्लर होतं, एकदम ब्लर. बघा फॉग मध्ये कसं आहे, ते आपापल्या चड्डीत राहतात. ते आपापल्या चड्डीत राहतात, आरामात चालतात. हो आपापल्या चड्डीत राहतात. चड्डीच्या बाहेर नाही जात ओव्हरटेक करायला. इथे आलो होतो, जाताना पण वेगळ्या रूटने आलोय. आपण आलो होतो ठाण्यातून, कारण की अंधारामध्ये आणि पावसामध्ये तो रोड बरोबर नाही आहे. त्यामुळे आपण आलो ठाण्यातून. थोडंसं लॉंग कट आहे, ठीक आहे, मोठा रोड आहे आणि रहदारी. आता डायरेक्ट आपण भेटू घरी. व्हिडिओ एंड करू आपण डायरेक्ट घरी पोचल्यावर. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि आमची राईड संपलेली आहे. आज जेव्हा मी राईड चालू केली होती तेव्हा आम्ही दुसरा रोड निवडलेला. मला वाटलं ती मी चूक केली, कारण की तो रोड शॉर्ट होता पण रस्ता खराब. त्याच्यामुळे आम्ही जरा जसं चुकामुक पण झाली, जरा 14 किलोमीटर एक्स्ट्रा झाले. 15 ते 20 मिनटं एक्स्ट्रा गेली आमची आणि रोड सापडत नव्हता. ठीक आहे, नंतर काय झालं, आम्ही डॅमला गेलो, भंडारदरा डॅमला गेलो. डॅमला एवढा क्राऊड तुम्ही बघितला असेल लास्ट व्हिडिओमध्ये, खूप क्राऊड होता, तिथे पण नाही गेलो आम्ही. मग नंतर रिटर्न मारला आणि खालीच आम्ही शूट केलं भंडारदरा डॅम. खालनं शूट केलं ना आपण भंडारदरा डॅम. त्याच्यानंतर आम्ही गेलो रंधा वॉटरफॉल. एक नंबर होता रंधा वॉटरफॉल. काय ग, रंधा वॉटरफॉल केला. तिथून मस्तपैकी 5:30ला जेवलो. मी सेकंड ह्या ब्लॉगमध्ये तुम्हीच बघितलं असेल, आम्ही 5:30ला जेवलो आणि मस्तपैकी आत्ता आम्ही घरी पोचलो आहे. थोडे हात आणि पाय जरा दुखतात, कारण की सकाळपासून आतापर्यंत आम्ही ना ओल्या कपड्यावरच होतो. पूर्ण कपडे ओले, पाय एकदम व्हाईट व्हाईट झाले. हे बघा 11:15 वाजता आलेला. हे बघा म्हणजे पाय बघा, घड्याळ बघा, हे बघा म्हणजे पाय एकदम व्हाईट झालेले आहेत. माझे पाय हे बघा, हे पाय बघा व्हाईट झालेले एकदम. तर त्याच्यामुळे जरा पाय दुखतायत. थंडीमुळे ऍक्च्युली थकायला झालं, कारण की ओले कपडे असल्यामुळे थकायला झालेलं पूर्ण. कशाला कमेंट करू नका, कोण कमेंटच नाही करत. नका करू कमेंट, नका करू कमेंट, अजिबात करू नका कमेंट. मी लाईक पण करू नका, शेअर पण करू नका. नका चालेल, काहीच नका बोलू, फक्त व्हिडिओ बघा बस. नाही सबस्क्राईब केलं तर चालेल. हा, कोण कमेंट नाही करत तर ठीक आहे, नका करू कमेंट. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता काही लोक बोलतील की मी जेवतेच आहे, फक्त वाजले 11:30, सकाळी उठून कामाला जायचंय. जेवणार नाही तर काय करणार? तर तुम्ही येणार आहे बनवून द्यायला आम्हाला. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट. गुड नाईट, शुभरात्री, स्वीट ड्रीम. चला.